पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। कोंडाईबारी घाटात गुळाने भरलेला टँकर पलटी, ब्रेक निकामी झाल्याने भीषण अपघात, चालक व सहचालक गंभीर जखमी। धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास गुळाने भरलेला टँकर पलटी झाल्याची गंभीर घटना घडली। घाटातील धोकादायक वळणावर टँकरचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव टँकर रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला। या भीषण अपघातात चालक व सहचालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित टँकर गुळाचा माल घेऊन धुळेहून सुरतच्या दिशेने जात होता। कोंडाईबारी घाटातील उतारावर येताच वाहनाचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाने वाहन नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, मात्र घाटातील तीव्र उतार व वळणामुळे टँकर अनियंत्रित झाला आणि काही अंतर फरफटत जाऊन पलटी झाला। अपघाताचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिक व इतर वाहन चालक घटनास्थळी धावून आले। अपघाताची माहिती मिळताच 1033 रुग्णवाहिका पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। जखमी अवस्थेत अडकलेल्या चालक व सहचालकाला स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले। रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी प्राथमिक उपचार करून दोघांनाही पुढील उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। जखमीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली। दरम्यान अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। टँकर रस्त्याच्या मध्यभागी पलटी झाल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले। क्रेनच्या सहाय्याने टँकर बाजूला करण्यात आला। घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय। कोंडाईबारी घाटात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाहन चालकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे।